हे मित्रांनो, नमस्कार। मंदाकिनी ब्लॉग चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून वनरक्षक भरतीची कोणतीच अपडेट येत नसल्यामुळे तुम्ही सर्वजण चिंतित होतात। प्रत्येक जण मला कमेंट्समध्ये विचारत होतं की मॅडम, वनरक्षक भरतीबद्दल काही नवीन अपडेट्स आहेत का, किंवा काही माहिती पडलं का, भरती कधी चालू होणार आहे, लिस्ट कधी लागणार आहे, तुम्हाला काय माहिती आहे का मॅडम। व्हॉट्सअपला पण मेसेज करत होते बरेच। तर मित्रांनो, मी पण खूप हताश झाली होती, कारण वनरक्षक भरतीबद्दल किंवा पेसाचा काय निकाल लागला किंवा सर्वोच्च न्यायालयाने भरती चालू करा म्हणून इशारा दिला की नाही, याच्याबद्दल नवीन अपडेट्स काहीच येत नव्हत्या। त्याच्यामुळे मी पण खूप चिंतित होती। तर मित्रांनो, कालच वनरक्षक भरतीची मार्कांची जी तुमची यादी होती ती कालच प्रकाशित झाली। त्याच्यामुळे आता सर्वांना दिलासा भेटला की आता भरती तर पूर्ण बंद होणार नाही आहे, कारण जे मार्क्स होते ते मार्क्स आता जाहीर झाले। त्याच्यामुळे आता काही ना काही वनरक्षक भरती पुढे सरकणार आहे आणि भरती पहिल्यासारखी अजून परत चालू होणार आहे। त्याच्यामुळे आता सगळेच तुमच्या माझ्या बऱ्याच साऱ्या विद्यार्थी मित्रांचं अर्ध टेन्शन तर कमी झालं आहे। बऱ्याच मित्रांनी रनिंग सोडली होती, पण काही जणांनी तर माझे व्हिडिओ वगैरे बघून थोडंसं मोटिवेट होऊन माझ्या सांगण्यानुसार तुम्ही तुमची प्रॅक्टिस कंटिन्यू चालू ठेवली होती। त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद मित्रांनो, कारण मला माहिती होतं की भरती तर बंद होणार नाही आहे, दिवस जास्त लागतील, पण आपली वनरक्षक भरती तर शेवटला जाणार आहे हे मला खात्री होती। तर मित्रांनो, बरं झालं, चला एकदाची तुमची लिस्ट लागली आहे। परंतु मी काल बऱ्याच वनवृत्ताची लिस्ट चेक केली मित्रांनो, माझ्यासारखे तुम्ही पण लिस्ट चेक केली असाल। आपण म्हणत होतो की मुलांना मार्क्स कमी आहेत, परंतु मी 100 वाल्या किंवा 100 वर प्लस जे गुण घेतलेले विद्यार्थी आहेत, अशा गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा असा मोजका आकडा मी ठरवला, किंवा मला काही जे असेच भरतीची तयारी करणारे मुलं आहेत त्यांनी एक म्हणजे जास्त मार्क्स घेणाऱ्या मुलांचा लिस्टच त्यांनी काढली होती। तर असे मित्रांनो 100 प्लस मार्क्स घेणारे मुलं खूप आहेत, 2000-2500 असे मुलं कोल्हापूर, ठाणे या ठिकाणी जागा वगैरे चांगल्या होत्या। त्याच्यामुळे त्या ठिकाणी फॉर्म पण जास्त पडले आणि जी हुशार मुलं आहेत, जास्त मार्क्स घेणारी मुलं आहेत, त्या मुलांनी कोल्हापूर आणि ठाणे या ठिकाणी त्यांचा म्हणजे हुशार मुलांचा जास्त कल मला दिसत आहे। कारण 100 प्लस 108, 118 अशा प्रकारचे एवढे हायेस्ट मार्क्स त्या ठिकाणच्या वनवृत्ताच्या कालच्या लिस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहे। तर मी यूट्यूबला असे व्हिडिओ पाहिले, बरेच सारे कालपासून व्हिडिओ प्रकाशित होत आहेत। तर बरेच असे अकॅडमीवाले आपल्याला सर लोक सांगत आहेत की मुलांनो, तुम्हाला 54 प्लस वाले विद्यार्थी पण बोलवले जातील। पण आपल्याला जशी नवीन वनरक्षक भरतीची ॲड निघली होती, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला 45% किंवा 54 प्लस वाले मुलं ते ग्राउंडसाठी पात्र करतील, किंवा ते पेपर झाल्यानंतर पुढच्या प्रोसेससाठी 54 प्लस मार्क्सवाले मुलं बोलवणार आहेत, असे सर्वच ठिकाणी म्हणजे त्यांनी ॲडमध्येच तसं दिलं होतं। परंतु मित्रांनो, कालची लिस्ट बघितल्यानंतर म्हणजे मी जसं लिस्टमध्ये पाहिलं किंवा मी एक अंदाज त्या ठिकाणी लावला, तर तुम्ही माझ्या अंदाजावरच अवलंबून राहू नका, तुम्ही स्वतः पण बघा की 54 प्लस मार्क्स घेणारे मुलं 30,000, 40,000 अशा प्रकारचे मुलं आहेत मित्रांनो। 40,000च्या वर एका वनवृत्तामधले 54 प्लस मार्क्सवाले मुलं आहेत। तर तुम्हाला बरेच सारे म्हणजे व्हिडिओ पाहून तुम्हाला असं म्हणतायत सर लोक की 54 प्लसवाले मार्क्स वाले मुलं त्या ठिकाणी ग्राउंडसाठी बोलावणार आहेत, अशी तर सर्वत्र चर्चा चालू आहे। परंतु मी माझं एक वैयक्तिक मत सांगायचं झालं तर तुम्हाला, मला असं नाही वाटत की 54 प्लसवाल्या सर्वच विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी ग्राउंडसाठी किंवा जी वनरक्षक भरतीची नेक्स्ट आता प्रोसेस चालू होणार आहे त्याच्यासाठी बोलवतील, असं तर मला वाटत नाही मित्रांनो। कारण 30-30, 40-40 हजार विद्यार्थी जर तुम्ही फक्त ग्राउंडसाठी पात्र करत आहेत आणि ते पण एकाच वनवृत्तासाठी, तर तुम्हीच विचार करा की जी भरतीची पुढची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण होण्याकरिता एका महिन्याचा कालावधी जाईल मित्रांनो। नुसते ग्राउंडसाठी एका वनवृत्तासाठी 15-15 दिवस, 20-20 दिवस मुलांना ग्राउंडच्या तारखा भेटतील। तर मला असं नाही वाटत की 54 प्लस तुम्हाला ज्यांनी 54 मार्क्स घेतले आहेत किंवा ज्यांना 55-60 अशा प्रकारे, म्हणजे ज्यांना 55, 54, 50 ह्या दरम्यान मार्क्स आहेत, त्या मित्रांना माझ्या वाईट वाटेल की मॅडम असं कसं म्हणत आहेत की आम्हाला भरतीसाठी किंवा आम्हाला ग्राउंडसाठी पात्र करणार नाहीत। परंतु हताश होऊ नका मित्रांनो, कारण जर मार्क्स घेणाऱ्या मित्रांची संख्या इतकी जास्त आहे
तर एवढ्या लोकांचं ग्राउंड घेणं हे तरी मला वाटत नाही की ती निवड समिती आहे किंवा जी भरती घेणारी समिती आहे, कमिटी, त्यांच्या तरी सोयीचं नाही असं मला वाटत नाही। त्याच्यामुळे आता जे न्यूजपेपरला ॲड देत आहेत त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की गुणवत्तेनुसार बोलवलं जाईल। तर तुम्हालाही समजतं की मित्रांनो, गुणवत्तेनुसार बोलवलं जाणार आहे म्हणजे कसं बोलवलं जाईल, तर मेरिटनुसार बोलवलं जाईल। कारण आपणच लिस्ट बघून आपल्याला समजलंच आहे की मुलांना किती किती मार्क्स आहेत, 100+ वाले किती हाय मुलं आहेत, 80, 90 ह्या तरी याच्यामधले कोट्यामधले तर मुलं तुम्ही विचारच करू नका की किती किती विद्यार्थी त्या ठिकाणी 80, 90 असे मार्क्स घेतलेले आहेत। ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांनी तरी आपली परत प्रॅक्टिस चालूच ठेवा, कारण आता तुमची जी पण वाट पाहण्याची वेळ आहे किंवा जे तुमची मेहनत घेण्याची, कष्ट घेण्याची वेळ आहे ते आता बस कमी कमी राहिलेले आहेत। कारण एका न्यूजपेपरमध्ये मी कालच वाचलं की त्या ठिकाणी विभागाकडूनच माहिती देण्यात आली आहे की 17 जानेवारीपासून आपली जी पण आता पुढची प्रोसेस आहे ती पुढची प्रोसेस चालू होणार आहे आणि एकदम 40 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस ही 40 दिवसाच्या आतमध्ये आटोपून आपल्याला त्या ठिकाणी पोस्ट मिळणार आहे मित्रांनो। त्याच्यामुळे आता आपल्याकडे दिवस फारच कमी राहिले आहेत। आता 17 जानेवारी पर्यंत म्हटलं तर 10-11 दिवसाचा कालावधी आपल्यापाशी राहिला आहे। तर तुम्ही ज्यांना पण चांगले मार्क्स आहेत, ज्यांची आताच्या लिस्टमध्ये ज्या मित्रांची नावं आहेत, ज्यांचे गुण आताच्या लिस्टमध्ये प्रकाशित झाले आहेत, अशा 60च्या वरच्या मित्रांनी किंवा तुम्ही पण प्रॅक्टिस, जर तुम्हाला वाटत असेल की कुठेतरी आपला पण चान्स आहे तर तुम्ही पण 54+ वाल्या मित्रांनी तुमची प्रॅक्टिस चालू ठेवा मित्रांनो। का मित्रांनो, आता एवढे सारे तुम्ही मुलं आहेत, जर तुम्हाला अगदी मनापासून वाटत असेल की आम्हाला पण त्यांनी ॲडमध्ये सांगितलं तर आम्हाला पण होऊ शकतं बोलवतील, तर नक्कीच तुमच्या सर्वांची हाक कोणीतरी ऐकेल आणि तुम्हाला पण या ठिकाणी ग्राउंडसाठी पात्र केल्या जाईल। त्याच्यामुळे आता 17 जानेवारीपर्यंत जास्त कालावधी नाही आहे, 10 दिवसाचा कालावधी आहे। तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालू ठेवा। बाकी ज्यांना चांगले मार्क्स आहेत ते तर ग्राउंडसाठी किंवा जी पुढची कोणती पण प्रोसेस हो, कागदपत्रे हो की ग्राउंड हो, त्यासाठी तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी बोलवलं जाणार आहे मित्रांनो। आता हताश होण्यासारखं काही एक कारण नाही आहे, कारण आपले मार्क्स तर आता प्रकाशित झाले आहेत। त्याच्यामुळे आता जे पण तुमच्या मनामध्ये डाऊट्स होते की भरती बंद होणार आहे, भरतीची काहीच हालचाल नाही किंवा आता कसं आम्ही किती दिवस वाट पाहायची, तर आता तुमचे वाट पाहण्याचे दिवस संपले आहेत मित्रांनो। आता फक्त तुम्हाला ग्राउंडवर उतरायचं आहे किंवा तुम्हाला ह्या भरती प्रक्रियेत उतरून आपल्या स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे आणि एक चांगला वनरक्षक बनून विभागामध्ये काम करायचं आहे मित्रांनो। तर चला, ऑल द बेस्ट। मी तुमच्यासाठी अशीच नवनवीन माहिती किंवा व्हिडिओ घेऊन येत राहीन। तर प्रॅक्टिस चालू ठेवा मित्रांनो। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।